हॅलो एव्हरीवन, माय नेम इज पूजा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डेली यूज वोकॅब्युलरी म्हणजे रोज वापरण्यात येणारे शब्द. त्याआधी व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिले आहे ॲडवाईस म्हणजे सल्ला देणे. ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे. ॲबिलिटी म्हणजे क्षमता. गेस म्हणजे अंदाजा लावणे. कलेक्ट गोळा करणे. पुढचं आहे कॅरी उचलणे किंवा घेऊन जाणे. एक्सप्लेन म्हणजे समजावून सांगणे. ड्युटी कर्तव्य. डिफरंट म्हणजे वेगळा. डिसाईड निर्णय घेणे किंवा ठरवणे. पुढचं आहे क्रिएट म्हणजे निर्माण करणे. कंप्लीट म्हणजे पूर्ण करणे. क्लेवर हुशार. चेंज म्हणजे बदलणे. पुढचं आहे केअर म्हणजे काळजी घेणे. ब्रेव्ह म्हणजे शूर किंवा धाडसी. बिलीव्ह विश्वास ठेवणे. अराईव्ह म्हणजे पोचणे. ॲग्री म्हणजे राग येणे किंवा रागवलेला. विस्पर कुजबुजणे. टेस्ट म्हणजे चव घेणे. वियर म्हणजे घालणे. गेट मिळवणे. पुढचं आहे ॲग्री म्हणजे सहमत होणे. थ्रो म्हणजे फेकणे. नेक्स्ट आहे ब्रिंग म्हणजे आणणे. पे म्हणजे पैसे देणे. सेल म्हणजे विकणे. बाय म्हणजे खरेदी करणे. फॉरगिव्ह म्हणजे माफ करणे. पुढचं आहे फॉरगेट म्हणजे विसरणे. बोरो म्हणजे उसने घेणे किंवा उधार घेणे. इन्व्हाइट आमंत्रित करणे. होप म्हणजे आशा ठेवणे. होल्ड धरून ठेवणे. पुढचं आहे हेल्प म्हणजे मदत करणे. हेट म्हणजे तिरस्कार करणे. नियर जवळ. फार म्हणजे दूर. इनसाइड आत. आउटसाइड म्हणजे बाहेर. एक्सपेन्सिव्ह महाग. चीप स्वस्त. पुढचं आहे आज रात्रीला इंग्लिशमध्ये टू नाईट असे म्हणतात. तसं पुढचं उदाहरण आहे काल रात्रीला आपण इंग्लिशमध्ये म्हणणार लास्ट नाईट. नेक्स्ट आहे अचानकला इंग्लिशमध्ये आपण सडनली असं म्हणतो. एफर्ट म्हणजे प्रयत्न करणे. पुढचं आहे ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. रिझन म्हणजे कारण. केअरफुली काळजीपूर्वक. पीपल लोक. शाउट ओरडणे. पुढचं आहे ऑलवेज म्हणजे नेहमी. नेवर म्हणजे कधीही नाही. नीड म्हणजे गरज. पुट ठेवणे. गेस्ट म्हणजे पाहुणा. पुढचं आहे नर्वस म्हणजे घाबरलेला किंवा अस्वस्थ. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.